राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रिय ग्राहकांनो, लग्न कार्य समारंभ संसूत जवळच आली आहे। नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा। इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पाइप, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त। लग्न कार्यासाठी ग्राहकांना 9 साड्या होलसेल दरात, प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% पर्यंत भरघोस अशी सूट। तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजारवाडी पठार, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर कैलाश शेठ गांजे पाटील। संपर्क क्रमांक 7028 76 38 67। अकोले तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतीये। त्यात शेतकऱ्यांवर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत। तालुक्यात बिबट्यांची दहशत व भीती असल्याने लिंगदेव येथील वाळीबा होलगीर या शेतकऱ्याने भर कार्यक्रमात सकाळची लाईट द्या अशी मागणी केल्याने आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी शेतकरी वाळीबा होलगीर यांच्या 2 कानाखाली मारल्या असल्याची निंदनीय घटना घडली आहे। वारंवार सर्वसामान्य व्यक्तींना मारहाण, बेताल वक्तव्य, तालुक्यातील जनतेला धमकीवाजा इशारे, तरुणांनी प्रश्न विचारला जेलमध्ये टाकणं अशा विविध प्रकरणी आता आमदारांची प्रतिमा मलिन झाल्याचे दिसून येत आहे। तर तालुक्यातील गावागावातून आमदारांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला जातोय। ही दादागिरी व दहशत फक्त आमदारांपर्यंत थांबली नसून त्यांचे खासगी पीए मुकुंद लहामटे यांनी देखील आंबोळ येथे एका सर्वसामान्य व्यक्तीशी हुज्जत घातली, त्याच्याशी 2 हात करून धक्काबुक्की करत त्याचा व्हिडिओ काढला। अशा घटनेने अकोले तालुक्यात लोकशाहीचे राज्य राहिलंय का? अकोले तालुक्यात आता गुंडगिरी वाढतीये का? अकोले तालुका आता बिहारच्या मार्गावर मार्गक्रमण करतोय की काय, असा प्रश्न तालुक्यातील जनतेतून उपस्थित केला जातोय। दारूच्या नावाखाली लोकांना दमदाटी करणे, मारहाण करणे हा प्रकार राजरोसपणे सुरू झालाय। तर स्वतःला अवैध धंद्यांचा व गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणवणाऱ्यांवर स्वतःला कायदा हातात घेण्याची वेळ आली आहे। तर तालुक्यात अवैध दारू विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? तालुक्यातील अवैध धंद्यांना कोण पाठीशी घालतंय? आमदारांना प्रश्न विचारायचे नाहीत का? शेतकऱ्यांना मारहाण होते ही किती दुर्दैवाची बाब आहे। आमदारांनी जाहीर माफी का मागू नये असा सवाल तालुक्यातील जनतेसह नेटकरी उपस्थित करू लागले। ह्या सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, ह्यासाठी आम्ही सर्व गावकरी एकवटलेलो आहे आणि डॉक्टर साहेबांनी, आमदार साहेबांनी ह्या गावकऱ्यांची माफी मागितली पाहिजे। हां, आणि ह्या गोष्टीचा मी गावकऱ्यांच्या वतीने निषेध व्यक्त करतो। आमदार साहेबांनी केलेल्या कृत्याचा चुकीला माफी, शिक्षा झालीच पाहिजे। आमदार साहेबांनी इथे येऊन माफी मागावी एवढी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने मी कळकळीची विनंती करतो। कारण जे अन्याय झाला त्याला न्याय भेटला पाहिजे। वाळीबासारख्या माणसावर आज अन्याय होतोय, उद्या आपल्या कोणावर कानपाडीत बसल, त्यामुळे सगळ्यांनी एक करता या। त्या दिवशी नेमकी काय घटना घडली, कशावरून वाद झाली? मी फक्त विचारायला गेलो, काल आम्हाला लाईटी बदलली विचारायची, त्यांनी थोबाडीत मारली। कुठं घटना घडली? इथं नारळ पडा आलते, इथं उद्घाटन माफी मागावी।
चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. काल झालेल्या लिखावामध्ये झालेल्या कृत्याचं माफी मागितलीच पाहिजे, आमदार साहेबांनी देऊन माफी, मागितलीच पाहिजे, आमदार साहेबांनी लिखावामध्ये येऊन माफी मागितलीच पाहिजे. हुकुमशाहीचं लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद. विचारायच्या मला मारलं त्यांनी. केलाय ना एक सुरू नाही ना केलाय ना, फक्त एवढंच विचारायचं होतं त्याला. मी विचारलं तू एक मिनिट मानला बा सगळं कार्यक्रम आता 1 मिनिट तुला काय म्हणायचं होतं त्याला मी विचारलं. तर म्हणलं बाबा मला एवढंच सांगायचं होतं का वीज बोर्डावाल्यांना सांगा आमची लागवडी चालू लाईट वेळेवर सोडीचा दिवसा द्या हे सांगायच्या आधीच मारलं. तिथं रोड उभा होतो नारळ फोडताना. तर हा फक्त म्हणजे वाळेबा आहे ना काहीच बोलला नव्हतं. त्याचं भाषण बिषण झाले म्हणला मला एक बोलायचं आहे, एवढंच बोलला ना. आम्ही हात दाबला वाळेबाला म्हणलं तू गप बस. तो गप राहिला आणि आमदारनी भाषण केलं आणि लगेच खटक्यात दिली ठेवून याच्या. मग मी उभा होतो, मी म्हणलो कोणीच बोला नाही. वाळेबाई थोडा घाबरला होता. मग मी म्हणलो हो साहेब तुमची चूक झाली बरं काही, त्याच्याच जागेत उभं असून त्यालाच मारता तुम्ही. तेवढे तो थांबलाच नाही, लगेच निघून गेला. ती जागा स्वतः त्यांचीच आहे का? त्यांची म्हणजे त्यांच्याच पैकी त्यांचीच जीव वादाव चालू आहे. मोजणी करा. साहेब मला एक म्हणायचं आहे, ह्या आमदाराला ह्या तालुक्याने वर्गवणी काढून निवडून आणले. हा झुळी करून अकोल्यामध्ये हिंडत वाटा. या अशोक कोरडेने 1000 रुपये दिले, मी दिले पैसे. त्यावेळेस याच्यावाली लायकी कुठे गेली होती? आमच्या गोरगरीब शेतकऱ्याला मारतोय वाळेबाग वलगेराला. काय प्रश्न विचारला होता एवढा वाईट त्यांनी? हां दिवसा लाईट मागतोय आम्ही, वाघाची भीती आहे, रात्रीची थंडी वाजती. माणसानं सध्या वाघ बिबट्या दिवसा हल्ला करून राहिलाय. याचे दहशत यांनी घेऊ नये काय? मुख्यमंत्री साहेबांनी यांनी त्यांनी वरून हे अजित पवार आणि शिंदे साहेब एक मुख्यमंत्री 2 जणांना बगलत घेऊन हिंडवतो, त्यांच्यावाला ऐकत नाही काही. ही कुठली पद्धत आहे? एवढं बोलतो माझं भाषण संपवतो. आमच्या लिंगेश्वर देवस्थान जागृत देवस्थान आहे आमच्यावालं. आमच्या सामान्य कार्यकर्त्याला त्या लाईटीबद्दल विचारलं, आमदार साहेबांनी त्याला बोलवून दिलं नाही आणि उठला. त्याची सभा ही झाली, त्यांनी तडक्यात 2 थोबाडात दिले. त्याचं थोबाड सुजलं. मग त्यांनी ते विचारलं नाही. मग त्याला म्या आमदारकीच्या टायमाला मी स्वतः 1000 रुपये दिले. मी दिशा दाखवून दिली. मी ठाकरे गटाचा शिवसैनिक सत्य आहे आणि त्यांनी ना त्याला आमच्या मुळाखोऱ्यामध्ये हिंडवून देणार नाही. त्यांनी त्याची माफी मागितली नाही, हिंडवून देणार नाही त्याला. त्यांनी माफी मागितल्यानंतरच आम्ही गप्प बसू, नाही तर आम्ही त्याला ना 50,000 रुपये देऊ. आम्ही 5 थोबाडाचे. हा तो 1000 म्हणतो ना, आम्ही ना 5 थोबाडे त्याला 50,000 देऊ त्याला आम्ही. हा महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.